येते रंगाच्या धार आला होळीचा जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला कॅपकट प्रो आणि VPN प्रो या दोन्ही ॲपची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सुपर VPN प्रो हे ॲप्लिकेशन ओपन करून UK सर्व्हरवर कनेक्ट करायचं आहे. त्यानंतर बॅक निघून कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे आणि न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. आता न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर फोटोजमध्ये अशा प्रकारे तुम्हाला फोटो PNG येईल आणि व्हिडिओमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे बीटमार्क व्हिडिओ येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क व्हिडिओ काय करायचा आहे, ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याबरोबर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सगळ्यात फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, हा व्हिडिओ सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला एक्सट्रॅक्ट ऑडिओ हा ऑप्शन मिळून जाईल. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सॉन्ग आहे ते एक्सट्रॅक्ट होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, बीटमार्क करण्यासाठी हे आपल्याला व्हिडिओ जो स्क्रोल करायचा आणि जिथं बीट चेंज होईल तिथं आपल्याला मार्क करायचे, म्हणजे स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि अशाच प्रकारे काय करायचं आहे, शेवटपर्यंत आपल्याला अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी बीटमार्क करून घ्यायचं आहे. तर मी अशाच प्रकारे शेवटपर्यंत बीटमार्क करून घेतोय. मी अशाच प्रकारे शेवटपर्यंत बीटमार्क करून घ्या. तर बघू शकता बीटमार्क प्रॉपर केलेला आहे. तर या प्रत्येक बीटमार्कमध्ये तुमचा इमेज रिप्लेस करण्यासाठी तो भाग सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करत इथं तुम्हाला रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल. तर त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून जो इमेज रिप्लेस करायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक बीटमार्कला अशाच प्रकारे शेवटपर्यंत प्रत्येक इमेज आहे तो असाच रिप्लेस करून घ्यायचा आहे. आता मी हा इमेज आहे तो डेमोसाठी यूज करतोय. तर तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर अशाच प्रकारे मी शेवटपर्यंत काय करतोय, मला जो यूज करायचा तो इमेज मी प्रत्येक बीटमार्कमध्ये रिप्लेस करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे रिप्लेस करून घ्या. तर बघू शकताय प्रॉपर आपण प्रत्येक बीटमार्कमध्ये इमेज ॲड केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, समोरील 3 इमेज सोडून चौथा इमेज लेअर सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करायचा आणि डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जो भाग डुप्लिकेट होईल त्यालाच ओव्हरलेवर क्लिक करून तो भाग आहे तो ज्या लेअरच्या खाली आहे त्याच लेअर खाली ठेवायचा आहे. त्यानंतर परत एकदा 3 लेअर सोडून चौथ्या इमेज लेअरला सिलेक्ट करून आपल्याला परत काय करायचं आहे, डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करून ओव्हरले करून घ्यायचं आहे. तर ओव्हरले केल्यानंतर बघू शकता जिथं तिथं आपण इमेज सेट केल्यानंतर इथे आपल्याला सेकंड लास्ट इमेज लेअर अशाच प्रकारे डुप्लिकेट करून ओव्हरले करून प्रॉपर सेट करायचे आहे. तर सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून सगळ्यात पहिल्यांदा एक PNG दिलेला आहे, ब्लॅक PNG, तो अशा प्रकारे राहील. साईज वाढवून अशा प्रकारे प्रॉपर इथं सेट करायचं आहे. बघू शकताय सेट केल्यानंतर याची जी लेंथ आहे ते आपल्याला काय करायचं आहे, 5 इमेज लेअरपर्यंत म्हणजे 4 आणि एक फक्त इमेज पुढं अशा प्रकारे बघू शकताय 5 इमेजपर्यंत ठेवायचे आहे. आणि 5व्या इमेजपासून काय करायचं आहे, ओव्हरलेवर क्लिक करून ही रंगपंचमी जी PNG दिलेली आहे तिथपासून पुढं फक्त अशा प्रकारे वरती सेट करायचे आहे. आणि याची जी लेंथ आहे ती बघू शकता अशा प्रकारे शेवटपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचे आहे. वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, प्रॉपर आपण PNG सर्व ॲड केलेले आहेत. तर फक्त या आपल्या स्टेटसला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये जाऊन क्रॉस ओपन हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबर इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे. कॉम्बोमध्ये येऊन डिस्ट्रॅक्ट आणि स्ट्रेच हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर थर्ड इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये येऊन बघू शकताय अशा प्रकारे फॉल बॉटम राईट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. आणि हा जो 4th नंबरचा आहे तो फ्रंटचा इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला इन ॲनिमेशनमध्ये जाऊन बघू शकताय फॉलो राईट फ्लॅश हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये येऊन बघू शकताय डिस्ट्रॉय लेफ्ट अशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये स्नॅपशॉट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इफेक्टवर क्लिक करायचं आहे. इफेक्टवर क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे बॅक निघून तुम्हाला इथं इफेक्ट मिळून जाईल. तर तो इफेक्ट अशा प्रकारे बघू शकताय. आता आपल्याला काय करायचं, इथं आपल्याला बटरफ्लाय इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये इथं बटरफ्लाय इफेक्ट मिळून जाईल. तो इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे इथं लोड होताना तो मला दिसून येतोय. तर तो आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. आणि त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि बघू शकताय बॅक निघून
व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. फक्त इथं आपल्याला काय करायचं आहे की फ्रंटचा जो इमेज आहे तो फक्त काय करायचं सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये फ्लाय इन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज सिलेक्ट करून आपल्याला बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं बघू शकताय क्लोन. बघू शकता इथं तो क्लोन नाही, सरळ आपल्याला काय व्हिडिओ इफेक्टवर जायचं आहे आणि क्लोनवर क्लिक करून इथं तुम्हाला फेरामेंटेन क्लोन हा इफेक्ट आपल्याला दिसून येईल, तो इथं अप्लाय करायचा आहे. म्हणजे त्याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं रेट्रो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि रोलिंग फिल्म हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर रोलिंग फिल्म अप्लाय केल्यानंतर बघू शकताय सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि बघू शकताय इन ॲनिमेशनमध्ये किंवा अशा प्रकारे कॉम्बोमध्ये तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. तुम्हाला अशा प्रकारे स्क्रोल करत हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे जो पझल अशा प्रकारे तो इफेक्ट आहे तुम्हाला इथं मिळून जाणार आहे. तर तो पझल इफेक्ट आहे सिम्पली इथं अप्लाय करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता इथं तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल. तर ऑप्शन अशा प्रकारे राहणार आहे. तर अशा प्रकारे पझल हा इफेक्ट अप्लाय करून लास्ट इमेज लेअर आहे त्यालाही आपल्याला ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये येऊन बाउन्स 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर बघू शकताय की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 10 सेकंदाला एक ॲनिमेशन द्यायचं आहे. तर प्रोमध्ये जाऊन पुल इन टू हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील येऊन पुल इन, त्यानंतर थर्ड नंबरलाही आपल्याला पुल इन हा अशा प्रकारे 3 ॲनिमेशन टाकल्यानंतर स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.